विचारापुढे ही माया नदी काही होत नाही, टिकत नाही महाराज. म्हणून तुम्हा आम्हाला या माया पाशातून, या माया नदीतून सुटायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. चौथा फायदा आपण पाहिला की माया पाशातून सुटका. आणि सर्वात महत्त्वाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या कामाचा फायदा तो म्हणजे मृत्यूच्या दाढीतून परत पाठीमागे येता येत. आता या मरण्याच्या तावडीतून सुटावं असं कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला सुटायचं आहे ना. या मरणाच्या तावडीतून, या मृत्यूच्या दाढीतून आम्हाला प्रत्येकाला सुटायचं आहे. पहा, तुकोबरायांना आपण विचारलं, महाराज आत्तापर्यंत या काळाने सगळ्याला गिळंकृत केलं हो. सगळ्याला गिळंकृत करण्याकरिता निघालेला काळ, परंतु तुकोबरायांनी त्याच्या माथ्यावर पाय दिला हो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. या काळानं आत्तापर्यंत कितीही मोठमोठे होऊन गेले बलाढ्य, रावणासारख्याला या काळानं सोडलं नाही, तर तुमची आमची काय गती? परंतु तुकोबराय बोलतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या काळाच्या मानगुटीवर आम्ही पाय दिला. मग तुकोबरायांनाच आपण विचारू ना की तुकोबराय तुम्ही असं काय साधन केलं बरं की जे साधन केल्यानंतर तुम्ही या मृत्यूच्या तावडीतून सुटले? तर तुकोबरायच त्याचं उत्तर देतात. पहा, मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. तुकोबराय बोलतात काया म्हणजे शरीर, मरणा हाती सुटली काया. काया नाम शरीर. हे आमचं जे शरीर या मरणाच्या तावडीतून सुटलं कशामुळे? विचारे या निश्चय. आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसरं तिसरं साधन केलं नाही महाराज, परंतु फक्त विचाराचा निश्चय केला आणि त्या निश्चयामुळे फळ काय प्राप्त झालं? मरणा हाती सुटली काया. हे शरीर आमचं मृत्यूच्या दाढीतून काय झालं महाराज? पाठीमागं आलं.